अमरावतीच्या छायानगरमध्ये एनआयची छापेमारी आहे। एनआयच्या टीमनं एका 35 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतल्याचं सूत्रांकडून कळत आहे। अमरावतीच्या छायानगरमधून रात्री उशिरा या युवकाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज दहाटे यांनी। आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये जर पाहायला गेलं तर 17 ठिकाणी एनआय अर्थातच राष्ट्रीय तपास यंत्रणेचा छापा पडलेला आहे। आणि यामध्ये जर आपण बघितलं गेलं तर वेगवेगळ्या ठिकाणी छापा पडल्यानंतर अमरावती शहरामध्ये सुद्धा एक एनआयचा छापा पडलेला आहे। मी सध्या उभा आहे अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनच्या एका या परिसरामध्ये। या ठिकाणी जर आपण बघितलं गेलं तर अमरावतीच्या एका भागामधून जर पाहायला गेलं तर म्हणजे तो छायानगरचा भाग आहे अमरावती शहरातला। त्या छायानगरच्या भागातून अमरावतीमधील एका 35 वर्षीय तरुणाला एनआयच्या पथकाने रात्री उशिरा जे ताब्यात घेतलं। साधारणतः 4-4:30च्या दरम्यान आहे पहाटे त्याला ताब्यात घेतलेला। या युवकाचं जर पाहायला गेलं तर 5 ते 6 महिन्यापासून जो पाकिस्तानची जे दहशतवादी आणि आतंकवादी संघटना आहे जैश ए मोहम्मद या संघटनेच्या तो सातत्याने संपर्कात होता। फोनद्वारे तो संपर्कात होता। त्यामुळं काही दहशतवादी आणि आतंकवाद्याशी त्याचा काही संपर्क आहे का त्याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी जे आहे एनआय पथक या ठिकाणी दाखल झालेलं होतं। आणि अद्याप जर पाहायला गेलं तर याच परिसरामध्ये जर बघितलं गेलं तर एनआयचं या ठिकाणी पथक आहे। दिल्ली आणि मुंबईवरून संपूर्ण अधिकारी आलेले आहे आणि त्या युवकाची संपूर्ण कसूनची चौकशी या ठिकाणी चालू आहे। या ठिकाणी जर पाहायला गेलं अमरावती शहर असेल किंवा एनआयच्या पथकाकडून अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती जी आहे माध्यमांना देण्यात आलेली नाही। मात्र सायंकाळच्या सुमारास अधिकृतरित्या नेमकं काय या प्रकारामध्ये झालेलं आहे हे समजेल। मात्र जर पाहायला गेलं तर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या छापेमारी मुळे आहे संपूर्ण अमरावती शहरामध्ये खळबळ उडालेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।